नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कला अद्वैतच्या हाती राहुल विरोधातले पुरावे लागलेले आहेत. म्हणजे राहुलने ती रिसीट त्याच्या केबिनमध्ये मुद्दामहून लपवून ठेवलेली आहे. ही गोष्ट कला आणि अद्वैत यांच्या हाती लागलेली आहे आणि त्यामुळे राहुलची मात्र आता पूर्ण वाट लागणार आहे. त्याचबरोबर राहुलचा आणखी एक डाव आहे, तो म्हणजे गौरव परांजपे सोबत आता नवीन डील करायचा आहे. आणि ते म्हणजेच की त्यांनी असं ठरवलेलं आहे, ते जे दागिने होते त्याच्यामध्ये मायनर चेंजेस केलेले आहेत आणि ते दागिने जे आहेत त्याने आता ते दागिने स्वतः लॉन्च करणार आहे. आणि त्याच्यासाठी चांदेकरांकडे जी मॉडेल आहे तीच मॉडेल त्याला हवी आहे आणि त्यासाठी त्याचा हा सगळा चाललेला डाव आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे त्याने मॉडेल म्हणून नयनाला दिलेला आहे, कारण चांदेकरांची सून श्रीनाथ ज्वेलर्ससाठी मॉडेलिंग करत आहे आणि यामुळं आता चांदेकरांचीच इज्जत जाणार आहे असं त्याला वाटत आहे. असा सगळा त्याचा डाव आहे. म्हणून राहुल आणि गौरव परांजपेने हे केलेलं कारस्थान आहे. पण या सगळ्यामध्ये राहुल स्वतःच कसं अडकत जाणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. जेव्हा कला आणि अद्वैतच्या हाती ऑफिसमध्ये त्या गोष्टी लागतात, म्हणजे ती फाईल लागते, तेव्हा कला म्हणू लागते की नाही, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि त्यामुळे हे सगळं घडलेलं आहे असं कला विचार करू लागलेली असते. आणि कलाच्या डोक्यात तेच चालू झालेलं असतं. कला म्हणत असते की नाही, काहीतरी असा गोंधळ आहे, कारण राहुलने ही रिसीट आपल्याला का दिलेली नाही अद्वैत, मग आपण त्याला विचारलंच पाहिजे, हे सगळं मुद्दाम का केलेलं आहे त्याने, हा प्रश्न कला विचारत असते. आणि तेव्हा आता अद्वैत आणि कला दोघंही घरी आलेले असतात. अद्वैत म्हणतो की राहुल, आज मी तुझ्या केबिनमध्ये गेलो होतो, तुझ्या केबिनमध्ये गेल्यानंतर ही फाईल मला तिथं मिळालेली आहे. राहुल मात्र त्या फाईलकडे पाहतच राहतो. नक्की काय आहे त्या फाईलमध्ये हा प्रश्न त्याला पडलेला असतो, पण त्याला माहितीच नसतं की त्याच्यामध्ये असं काहीतरी आहे की ज्याच्यामुळे त्याची वाट लागणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की ती रिसीट आहे जी रिसीट आपल्याला कोर्टामध्ये द्यायची होती आणि ती रिसीट मला त्याच्यामध्ये सापडलेली आहे असं जेव्हा सांगितलं जातं तेव्हा राहुल मात्र पाहत राहतो. कलाला राग येतो, कारण रोहिणीचं असं म्हणणं असतं की ठीक आहे ना, त्याच्याकडून विसरून राहिली असेल. त्यावरती कला शांत बसत नाही. कला म्हणू लागते की हे बघा रोहिणी मॅडम, तुम्हाला असं वाटत असेल, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, काहीही झालं तरीही आत्ता मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातून तुम्हाला क्लिअर होईल की नक्की काय झालेलं आहे. जर ती रिसीट माझ्या पर्समध्ये सापडली असती तर तुम्ही किती गोंधळ घातला असता हे तुम्हाला माहितीच आहे. मग ती रिसीट आता राहुलकडे सापडलेली आहे ना, असं कला विचारत असते. तर प्रेक्षकांनो, आजच्या भागाच्या रिव्ह्यूला आपण सुरुवात करूया. इकडे कलाने कुर्त्याची व्यवस्थित घडी केलेली आहे आणि ती अद्वैतच्या हातात दिलेली आहे आणि अद्वैतला सांगितलेलं आहे की ही घडी अशी करायची, आता ही व्यवस्थित कपाटात ठेव. बरं चांदेकर, तू मला जे काही सांगितलेलं आहे, तू मला म्हणालेलं आहेस ना की या सगळ्या गोष्टी ज्या चांदेकर, तू मला तुझं कपाट दिलेलं आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, पुन्हा त्या तुझ्या कपाटातली कपडे माझ्या कपाटात मला दिसता कामा नाहीत. अजिबात गोंधळ घालायचा नाहीये, मला सगळ्यांना व्यवस्थित लागतं बरं का, असं म्हणत कला त्याला बोलत असते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिच्याकडे पाहत असतो आणि कला अद्वैतला म्हणत असते काय झालं आता. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, मला कळत नाहीये खरे नक्की तुझ्या डोक्यात काय सुरू आहे, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे कलाला आठवतं. अद्वैत म्हणतो की ते आवर, तू मी आलोच, असं म्हणत अद्वैत तिथून जातो. कला मात्र आवरायला घेत असते. तिला आठवतं जेव्हा सोहमचं लग्न असतं त्या दिवशी कलाने अद्वैतला धोतर नेसून दिलेलं असतं. त्याचबरोबर कला आणि अद्वैत मी आवरणार अशी त्यांच्यामध्ये भांडणं चाललेली असतात. त्यावेळेसही त्यांच्या दोघांमध्ये जे काही चाललेले वाद असतात त्यासोबतच या सगळ्या गोष्टी तिला आठवत असतात आणि कला मात्र आवरत असते. कला म्हणत असते की माझ्या चांदेकर सोबतच्या कितीतरी आठवणी आहेत तिथे, हे सगळं फक्त चांदेकरमुळेच होऊ शकतं, चांदेकर सोबतच्या माझ्या एवढ्या आठवणी आहेत, असं सगळं कलाचं बोलणं चाललेलं असतं. आणि कलाला आठवत असतं तिनं आणि अद्वैतनं एक पडदा टाकलेला होता मध्ये, तरीही अद्वैत तिच्याशी खूप छान वागायचा, तिची काळजी घ्यायचा. कलाला मात्र खरंच खूप छान वाटायला लागलेलं असतं. फायनली या सगळ्या गोष्टी खूप छान पद्धतीने घडत असतात आणि कला मात्र जाम खुश झालेली असते, कारण काहीही झालं तरीही या सगळ्या गोष्टी आहेत, तिचं सुख आहे, तिचा संसार आहे, तो तिला परत मिळालेला असतो. त्याचबरोबर इकडे आता ही गोष्ट कळलेली असते ती म्हणजे संगीताला, आणि संगीता मात्र इकडे नाचत असते, उड्या मारत असते. आनंद पोटात माझ्या मायना मायना असं म्हणत ती नाचत असते आणि तेवढ्यातच काजल येते. काजल म्हणते काय झालं खरे बाई, काय होते तुम्हाला, असं म्हणत काजल बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे संगीता म्हणत असते की काय होते म्हणजे, अगं तुला काय सांगू, एखाद्या आपल्यासारख्यांना कधी आनंद होतो ते सांग बरं मला,
म्हणजे मला कळत नाहीये की मला कशामुळे आनंद होतोय. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की काजल म्हणत असते की सांगा ना खरे बाई, कशाने आनंद होतोय. आणि संगीता मग काजलला सांगायला सुरुवात करते, तुला माहितीये का काय झालंय, आपली कला आहे ना आत गेली, आता बाहेर राहत नाहीये, आत घरात बंगल्यात राहते. हे ऐकल्यानंतर काजल म्हणत असते काय सांगताय तुम्ही. तेव्हा संगीता म्हणत असते अगं हो, म्हणून तर मला एवढा आनंद झालाय. मला सांग मग आपण काय करतो, काहीतरी गोडाधोडाचं बनवतो, त्याचबरोबर आपण देवाच्या समोर साखर ठेवतो, देवाला दिवा लावतो आणि एखादं गाणं गुणगुणतो. तेव्हा काजल म्हणू लागते पण खरे बाई तुम्हाला माहितीये का हे सगळं कसं आहे, म्हणजे एक आपल्या कलाताईने ठरवलेलं होतं, जोपर्यंत मला तो माझा मान मिळणार नाही तोपर्यंत मी त्या घरात जाणार नाही. म्हणजे आपल्या ताईला मानाने घरात नेलेलं आहे. तेव्हा संगीता म्हणते हो ना, माझ्या लक्षातच आलं नव्हतं. आणि तेवढ्यातच एक काका जे असतात ते इकडे कलाच्या बाबांना घेऊन येतात आणि कलाच्या बाबांना त्यांनी आणलेलं असतं. तेव्हा मात्र त्यांच्यामध्ये हे बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ते म्हणत असतात की अहो काय माहिती काय झालं, अचानक डोळ्यातून पाण्याची धार लागली, ती थांबायलाच तयार नाहीये. हे बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे काजल त्याचबरोबर संगीता दोघीही पाहत असतात नक्की अचानक काय झालेलं आहे, हे सगळं कशामुळे झालं असेल, असे अनेक प्रश्न त्या दोघींनाही पडलेले असतात आणि त्या दोघीही विचारत असतात. त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे कलाचे बाबा जे आहेत ते आता आलेले असतात आणि इकडे संगीता म्हणत असते अहो काय झालं नक्की. तेव्हा ते म्हणत असतात की ड्रॉप घालायला सांगितलं होतं ना, अगं ड्रॉप संपलेला आहे म्हणून कदाचित हे असं झालं असेल, असं ते सांगत असतात. तेव्हा संगीता म्हणत असते अहो हे सगळं मी तर माझ्या कलेला सांगत असते, नवऱ्याकडे लक्ष देत जा, नवऱ्याची काळजी घेत जा, आणि हे सगळं तर तुमच्या बाबतीत होत आहे, नक्की काय करायचं आता ह्या सगळ्याचं, असं म्हणत ती विचार करू लागलेली असते. आणि तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती बोलत असते आणि कला आलेली असते, तिने गादी टाकलेली असते, अद्वैतही आलेला असतो आणि अद्वैत म्हणत असतो की अगं हे काय तू गादी का टाकलीस खाली. तेव्हा कला म्हणते असं काय शॉक बसल्यासारखं बघत आहेस ना रे, म्हणजे असं काय झालं, रोज तर मी खालीच झोपते ना. तेव्हा कला म्हणत असते तसं नाही रे चांदेकर, तसं नाही रे चांदेकर, मी खालीच झोपते, मग काय प्रॉब्लेम आहे. तेव्हा अद्वैत तिला म्हणतो की नाही नाही तू वरती बेडवरती झोपायचं, अगदी कम्फर्टेबली झोपायचं, त्यामुळं मी खाली झोपणार आहे. तेव्हा कला म्हणत असते म्हणजे. तेव्हा अद्वैत सांगतो हो माझ्या गादीवर झोपायचंस तू. तेव्हा कला अद्वैतच्या जवळ येते आणि अद्वैतच्या कपाळाला हात लावून पाहते, तुला काही ताप वगैरे आला नाही ना चांदेकर, असं म्हणत पाहत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो नाही नाही ताप वगैरे काही आलेला नाहीये मला, असं अद्वैतचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र कला अद्वैतकडे पाहत असते, अद्वैतला म्हणत असते की नक्की काय झालेलं आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो हो मी खरं सांगत आहे, तुला कोणताही प्रॉब्लेम नकोय म्हणून तर मी तुला सांगितलेलं आहे ना, मग तुझे काय आहे ना ते सगळं अशा पद्धतीने मॅनेज कर, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू झालेलं असतं तेव्हा अद्वैत आहे तो कलाला म्हणत असतो हो मी मनापासून सांगत आहे, माझं खरंच बोलणं आहे तुला, हे सगळं त्यासाठीच तर मी बोलत आहे ना, असं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र इकडे अद्वैत बोलत असतो, अद्वैत सांगत आहे हे पाहून मात्र कला जी आहे ती अद्वैतकडे पाहत असते. तिला कळतच नसतं की या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा आहे, या सगळ्यामधून काय निघणार आहे, ह्या गोष्टी तिच्या लक्षात येत नसतात. आणि इकडे चांदेकरने तिला स्पष्ट सांगितलेलं आहे की तू गादीवरती झोप, काही झालं तरीही तू वरती झोपायचं आहे, असं अद्वैतने तिला स्पष्ट सांगितलेलं असतं. तेव्हा मात्र अद्वैत तिचं ऐकतच नाहीये, तिच्या हाताला पकडतो आणि तिला बेडवरती म्हणजे जी जागा अद्वैतची असते ना त्या जागेवरती तिला घेऊन जातो. कलाला धक्का बसलेला असतो, म्हणजे हा चांदेकर ठीक आहे ना, म्हणजे त्याची गादी तो कधीच कोणाला देत नाही आणि आज हे सगळं मी काय पाहते हा प्रश्न पडलेला असतो. आणि तेव्हा मात्र इकडे कला जी आहे ती पाहत असते आणि नक्की हे सगळं काय झालेलं आहे हा प्रश्न पडलेला असतो. आणि कला मात्र इकडे अद्वैतकडे पाहते तर अद्वैत स्वतः गादीवरती जमिनीवरती जी गादी टाकलेली आहे कलाची त्या गादीवरती जाऊन झोपलेला असतो. कला मात्र विचार करायला लागलेली असते की चांदेकर मधला हा नक्की कसला बदल आहे, याचा काय अर्थ घ्यायचा आहे मी, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. आणि त्याचबरोबर कला मात्र विचार करत बसलेली असते, अद्वैत मात्र खाली झोपलेला असतो. अद्वैतनं एकच ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही खरेला त्रास होऊ द्यायचा नाही आणि म्हणूनच त्याचं हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे राहुलला फोन आलेला असतो आणि राहुल जो आहे तो फोनवरती बोलत असतो. राहुल म्हणत असतो की काय झालं, कारण गौरवचा त्याला फोन आलेला असतो. आता गौरव म्हणजे राहुलचा किती जवळचा मित्र आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. गौरव त्याला फोनवरती बोलत असतो. गौरव म्हणत असतो की आता
ते जे डिझाईन्स होते, ते जी ज्वेलरी होते त्याच्यामध्ये मी मायनर चेंजेस केलेले आहेत आणि आता ती ज्वेलरी मला लॉन्च करायची आहे. पण मला चांदेकरांकडे जी मॉडेल आहे ना, तीच मला मॉडेल हवी आहे असं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा मात्र गौरव म्हणत असतो की हां बरोबर आहे. गौरवला राहुल म्हणतो हो बरोबर आहे, पण मी एक मॉडेल सुचवू का ज्याच्यामुळं चांदेकरांची डबल नाचक्की झालेली आपल्याला पाहायला मिळेल. हे बोलणं चालू झालेलं असतं. गौरव मात्र म्हणत असतो म्हणजे? तेव्हा राहुल म्हणतो की हो, माझी बायको जी आहे ना ती मॉडेलिंग करते, तुम्ही तिच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि तिला जरा पेमेंट आहे ते जास्त द्या. तेव्हा मात्र राहुलने हे सांगितल्यावर गौरव म्हणतो हो, माझी टीम आहे ना ती त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करेल तिला आणि बोलून घेईल तिच्याशी काय ते, आणि पेमेंटची अजिबात काळजी करायची गरज नाही. हे सगळं त्यांचं ठरलेलं असतं. आणि आता मात्र गौरवने आता ठरवलेलं आहे आणि राहुल म्हणतो की चांदेकरांची डबल नाचक्की होणार आहे, कारण काहीही झालं तरीही चांदेकरांची सून श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडे काम करते म्हणजे त्यांची वाट लागणार आहे. पण घरातून कोणी नकार देणार नाही, कारण चांदेकर जे आहेत ते प्रोफेशनल अगदी सांभाळून काम करत असतात. त्यांच्यासाठी पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ वेगळी वेगळी असते, त्यामुळे काहीच हरकत नाहीये. हे सगळं त्यांचं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि मग हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की कला आणि अद्वैत आता दोघंही उठलेले असतात. इकडे यांचं ठरलेलं असतं त्या पद्धतीने ज्या गोष्टी आहेत त्या घडत असतात. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा चालू आहे तेव्हा मात्र अद्वैत जो आहे तो बोलत असतो, कलाला म्हणत असतो की मी जाणार आधी. म्हणजे मूळ जो अद्वैत आहे तो आता समोर आलेला असतो. कला म्हणत असते अरे तुझं काय चाललंय चांदेकर हे सगळं, मी जाणार मी जाणार म्हणजे काय समजायचंय तुला सांग बरं. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र कला म्हणत असते की नाही हा चांदेकर, काही झालं तरीही मी आता नाही ऐकून घेणार, मला जायचं आहे. आणि मग अद्वैत जायला निघालेला असतो आणि तेवढ्यातच त्याचा फोन वाजतो, कारण अद्वैतची सुटका ही जामिनावर झालेली आहे आणि अद्वैत हा जामिनावर सुटलेला आहे. त्यामुळे आता पुढच्या गोष्टी ज्या आहेत त्या वाटतात तेवढ्या साध्या सोप्या नसतात. आणि मग अद्वैतसाठी ही गोष्ट खूपच रिस्की असते. आणि अद्वैत इकडे बोलत असतो, कला म्हणत असते की नाही चांदेकरला आज पोलीस स्टेशनला जायचं आहे ना. मग अद्वैत म्हणत असतो की हो मी 11 वाजेपर्यंत पोहोचतोय, काही प्रॉब्लेम नाही, 11 वाजेपर्यंत मी तिथं हजेरी लावायला येईल. म्हणजे अद्वैतला जाऊन तिथं सही करायची असते. आणि मग कला अद्वैतला म्हणते की चांदेकर तू जा तू आवर. तेव्हा इकडे अद्वैत मात्र कलाला म्हणत असतो नक्की काय म्हणायचंय तुला. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर ह्या सगळ्या गोष्टींचा आपण शोध घेत आहे, पण एक गोष्ट मात्र विसरतोय की आपल्या हाती अजून काही लागलेलं नाही. आज पुन्हा आपल्याला शोध घ्यायचा आहे. काही झालं तरीही त्या सगळ्या गोष्टींचा उलगडा आपल्याला झाला पाहिजे असं इकडे कलाचं बोलणं चाललेलं असतं. आणि कला अद्वैतला सांगत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो मग काय करावं लागेल त्यासाठी. तेव्हा कला म्हणत असते की आपण बघूया, शोध घेऊया, आज काय करायचं ते ठरवूया. इकडे कलाला अद्वैत म्हणतो की जा तू आवर जा पटकन, मी आहे असं म्हणत अद्वैत आहे तो कलाला आवरायला पाठवतो. आणि कलाला म्हणू लागतो की तू आवरून घे आधी, मी आहे, मी जाणार आहे मान्य मला, पण होईल आवरून. त्यावेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की नैना आहे ती राहुलकडे आलेली असते आणि ती राहुलला म्हणत असते की राहुल मला काय वाटतं माहिती आहे का, बरेच दिवस झाला आपण मॉलमध्ये शॉपिंगला गेलेलो नाही, आपण मॉलमध्ये शॉपिंगला जाऊया का. तेव्हा राहुल म्हणतो की हां बघूया, असं राहुलचं म्हणणं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र नैनाला राहुल म्हणतो की हो चालेल बघूया. आणि तेवढ्यातच तिथे येते ती म्हणजे रोहिणी म्हणत असते काय चाललंय तुमच्या दोघांचं. आधी ती कला घरात घुसलेली आहे, तिच्यावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा खूप मोठा गोंधळ होऊ शकतो. हे सगळं बोलणं चालू झालेलं असतं. ती म्हणत असते काहीतरी केलं पाहिजे. त्याचबरोबर इकडे आता नैनाचा फोन असतो, नैनाला फोन आलेला असतो तो म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडून, कारण तिला ती ऑफर दिली जाणार असते त्यासाठीच तो फोन आलेला असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा इकडे कला जी आहे ती आईकडे आलेली असते आणि ती म्हणत असते अगं केवढं ऊन आहे ना बाहेर, आणि त्याचबरोबर आता मला ना कळतच नाहीये की नक्की काय केलं पाहिजे असं तिचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा आई म्हणत असते की अगं मी तुझ्यासाठी बघ ही आंब्याची कुल्फी बनवून ठेवलेली, ही घे खायला असं म्हणत ती कुल्फी तिला देत असते. तेव्हा मात्र कला म्हणत असते की अगं पण नाही मला नको, माझ्या दातांना त्रास होतो. हे त्यांचं बोलणं चाललेलं असतं. इकडे श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडून फोन आलेला असतो आणि नैनाला ते बोलत असतात. नैनाला म्हणत असतात की श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याकडून बोलतोय, आम्हाला मॉडेलिंगसाठी आम्ही कॅटलॉग बघत होतो आणि त्यामधून तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे. तेव्हा नैना मात्र विचार करू लागते. नैना म्हणते की नाही ते पॉसिबल नाही होणार आहे असं नैनाचं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा ते म्हणत असतात हो मॅडम काहीच प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही असं काय करताय, बघा ना तुम्ही ही ऑफर.
तेव्हा ती म्हणते तुम्ही पेमेंट किती करणार आहात? तेव्हा ते सांगतात की 8. तेव्हा नैना म्हणते 8,000. तेव्हा ते सांगू लागतात की नाही मॅडम, 8 लाख रुपये पेमेंट करणार आहोत. जेव्हा हे सगळं आता घडत असतं आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र या सगळ्या गोष्टींचा सगळा जो विचार असतो तो नैना करत असते, कारण तिच्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो आणि पैशासाठी नैना काही करू शकते. नैना म्हणते असंही मी खूप दिवस झाले शॉपिंग केलेली नाहीये, मी ही ऑफर स्वीकारते. इकडे आता कला आणि अद्वैत आलेले असतात. कला म्हणत असते की कसं शोधायचं, तेव्हा हा त्यांचा विचार चालू असतो. तेव्हा तो म्हणतो की मला ना राहुलच्या केबिनमधून काही डॉक्युमेंट्स घ्यायचे आहेत, आपण राहुलच्या केबिनमध्ये जाऊया, असं बोलणं चाललेलं असतं आणि दोघंही राहुलच्या केबिनमध्ये गेलेले असतात. शोधाशोध सुरू असते. कला विचार करत असते. अद्वैत कलाला म्हणत असतो की विचार कर, खरे विचार कर, नक्की काय झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार कर, असं तो सांगत असतो. आणि तेव्हा मात्र कला आता विचार करत असते आणि त्याच वेळी इकडे पाहायला मिळतं की जेव्हा ह्या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अद्वैत म्हणत असतो की काय झालं नक्की आता. तेव्हा अद्वैतला ती सांगत असते हो विचारच करते आणि कलाचा वेंधळेपणा सुरू असतो आणि त्या वेंधळेपणामध्ये तिच्या हातातून ती जी फाईल असते ती खाली पडते. तेव्हा अद्वैत म्हणतो बरोबर आहे, ही गोष्ट मात्र विसरलेली नाहीस, अगदी व्यवस्थित चालू आहे, त्यामुळं काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि कलाला धक्का बसतो. ती फाईल जेव्हा उचलते तेव्हा त्या फाईलमधले ते पेपर्स पाहून कला जे आहे ती विचार करू लागते. कला म्हणत असते की चांदेकर हे बघ ना काय आहे. तेव्हा अद्वैत म्हणत असतो काय आहे म्हणजे काय आहे त्याच्यामध्ये. तेव्हा कला म्हणते की ही 30 रिसीट आहे. सारडा यांना जेव्हा आपण हिऱ्यांचे दागिने घेणार होतो तेव्हा आपण जे हिरे मागवलेले होते त्याची हीच रिसीट आपल्याला कोर्टामध्ये द्यायची होती, पोलिसांना द्यायची होती आणि तेव्हा ही रिसीट नाही मिळालेली आपल्याला. अद्वैत म्हणतो काय. तेव्हा कला म्हणत असते की पण मला एक कळत नाहीये की ही रिसीट इथं कशी आली आणि ही रिसीट राहुलकडे होती तर राहुलने आपल्याला का दिलेली नाही, हा जाब विचारला पाहिजे, कारण हे सगळं मुद्दामहून केलेलं आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की हो, आता अद्वैतच्या हातात ती रिसीट आहे आणि कला अद्वैतने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरीही राहुलला या सगळ्याबद्दल जाब विचारायचा आहे, असं त्या दोघांनीही ठरवलेलं असतं. तर उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अद्वैत आणि कला दोघंही घरी आलेले असतात आणि तेव्हा मात्र इकडे राहुल तिथे असतो. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की राहुल मला काय म्हणायचंय माहितीये का, की एक गोष्ट तुला बोलायची आहे आणि त्याचबरोबर तू जे काय केलेलं आहेस ना त्याच्याबद्दल बोलायचं आहे. तुझ्या केबिनमध्ये मला ही फाईल सापडली. राहुलला मात्र कळतच नसतं. अद्वैत मात्र गोल गोल फिरवून त्याला विचारत असतो आणि त्या फाईलकडे बोट करून दाखवत असतो. अजूनही इकडे राहुलच्या लक्षात आलेलं नसतं की अद्वैतला काय बोलायचं आहे. ती फाईल आहे त्याच्याकडे तो पाहू लागतो. त्याच्या एवढं पटकन लक्षात येत नाही की नक्की फाईल कसली आहे, कारण त्या फाईल सगळ्या ब्ल्यू कलरच्या तर फाईल असतातच ना, मग ह्या फाईलमध्ये असं वेगळं काय आहे. आणि त्याचबरोबर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी जेव्हा चालू झालेल्या असतात तेव्हा अद्वैत ती फाईल हातात घेतो आणि सांगू लागतो की ही तीच फाईल आहे आणि त्याचबरोबर आता मी तुला काय दाखवणार आहे बघ. तोपर्यंत घरातले सगळेजण तिथे आलेले असतात आणि सगळेजण पाहत असतात, कारण काही झालं तरीही अद्वैत बोलत आहे म्हणजे त्या गोष्टीला काहीतरी अर्थ आहे हे मात्र सगळ्यांच्या लक्षात आलेलं असतं. अद्वैत त्याला विचारत असतो की हे बघ, कारण ही जी रिसीटची फाईल आहे ती तुझ्याकडे होती, मग तू का दिलेली नाही, यामागे काय कारण आहे, तू हे सगळं मुद्दाम केलेलं आहे का, हे सगळं बोलणं चाललेलं असतं. आणि तेव्हा मात्र तिथे रोहिणी आलेली असते. रोहिणी म्हणत असते की राहिली असेल चुकून. त्यावेळेस कला म्हणत असते की 1 मिनिट रोहिणी मॅडम, चुकून राहिलेली वगैरे नाहीये, कारण जर ही फाईल चुकून जर राहिली असती, हा जर पेपर माझ्या पर्समध्ये सापडला असता तर तुम्ही किती कांगावा केला असता, असं म्हणत कलाने रोहिणीला चांगलीच लायकी दाखवलेली असते आणि रोहिणीला तिने बोलत असते. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा हे सगळं चालू असतं तेव्हा कला मात्र आता जाब विचारत असते, कारण अद्वैतच्या बाबतीत जे झालेलं आहे ते मात्र खूप भयानक होतं. हा जर पुरावा असता तर एवढी केस वाढली नसती, त्या क्षणी अद्वैतला जामीन मिळालेला असता, या सगळ्या गोष्टी घडल्या असत्या. पण राहुलने ही फाईल, हा जो पेपर आहे तो मुद्दामहून दिलेला नाही, ही गोष्ट कलाच्या लक्षात आलेली असते आणि कला मात्र भयानक अशी चिडलेली असते. कला म्हणत असते की उत्तर द्या रोहिणी मॅडम, तुम्ही मला काय काय बोलला असता त्याचा विचार करा. आज चांदेकरच्या बाबतीत जे झालेलं आहे या सगळ्याला जबाबदार तुम्ही आहात, असं म्हणत कलाने जाब विचारायला सुरुवात केली आणि राहुल मात्र पाहतच राहतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.